जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नमस्कार. मी रवींद्र पाठक. आपण जाणताच की गेले काही वर्ष झाले आम्ही समर्थ विचार समाजापर्यंत नेण्यासाठी वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत असतो. मग त्यामध्ये झी 24 तासवर चालू असलेले हे मनाचे श्लोक असोत, दासबोध किंवा समर्थ साहित्यावरती चालू असलेली वेगवेगळी निरूपण सेवा असो की 12 ज्योतिर्लिंगांमध्ये झालेली रामकथा असो, याच प्रक्रियेमध्ये एक थोडंसं धाडसी पाऊल आम्ही या समर्थ विचारांना समाजापर्यंत नेण्यासाठी उचलत आहोत. आणि ते म्हणजे समर्थ विचारांवर आधारित एक मराठी चित्रपटाची निर्मिती आम्ही करायला जात आहोत, ज्या चित्रपटाचं नाव आहे समर्थ. ज्या चित्रपटाच्या आधाराने आजच्या तरुणाईला समर्थ विचारांचं महत्त्व कॉर्पोरेट लाईफमध्ये काय आहे, परमार्थ हा केवळ निष्क्रियतेसाठी नसून परमार्थाच्या आधाराने जीवन आपण कशा पद्धतीने संपन्नतेने जगू शकतो, जे माझ्या अनुभवाला आलं तेच मी या तरुणाईला पोहोचवण्यासाठी या समर्थ चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचं महत्त्व लोकांपर्यंत जावं, लोकांनी समर्थ विचार जाणून घ्यावेत, समर्थांच्या विषयी या समाजामध्ये असलेलं ज्ञान हे अधिक प्रबळ व्हावं, या उद्देशाने या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दृष्टीने आम्ही एक आणखीन योजना आणत आहोत. आणि ती म्हणजे समर्थ नावाचं एक ॲप आम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने लॉन्च करत आहोत. हे ॲप काय आहे? आपल्यापैकी अनेकांनी कौन बनेगा करोडपती बघितलं असेल, ज्यामध्ये एक प्रश्न विचारल्यानंतर त्याला 4 ऑप्शन असतात आणि त्याला फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जो कोणी त्या प्रश्नाचं लगेच उत्तर देईल, त्वरेने उत्तर देईल, तो जसा विजेता असतो, त्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींच्या बद्दल अगदी बेसिक प्रश्न लहान मुलांसाठी, शाळेत जाणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी, तर अभ्यासू लोकांसाठी द्वितीय स्तर, ज्यामध्ये समर्थ साहित्याच्या बद्दल काही प्रश्न MCQच्या रूपाने असतील. म्हणजे एक प्रश्न त्याला 4 ऑप्शन. उदाहरणार्थ शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी असा प्रश्न असेल की समर्थ रामदास स्वामी यांच्या आईने पाळण्यात ठेवलेलं त्यांचं नाव काय? मग त्यामध्ये 4 प्रश्न असतील आणि त्यामध्ये अर्थात एक बरोबर उत्तर असेल. तुम्ही ते उत्तर त्या ॲपमध्ये जाऊन शोधायचं आणि ते निवडायचं आणि त्याप्रमाणे पुढचा प्रश्न येईल. असे 10 प्रश्न एका वेळेला तुमच्यापर्यंत येतील आणि मग अशा या 10 प्रश्नांमध्ये जो फास्टेस्ट फिंगर असेल तो आपल्या त्या राऊंडचा विजेता ठरेल. विजेत्याला अर्थातच काही ना काहीतरी बक्षीस असेल, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हे प्रश्न सोडवण्यासाठी इच्छा निर्माण व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. मग यासाठी काय करायचं आहे? आपल्याला जो स्क्रीनवर स्कॅनर कोड दिसतोय ना, तो स्कॅनर कोड आपण नीट बघा, त्याला डाउनलोड करा, त्याचा फोटो काढून घ्या, तो आपण आपल्या मोबाईलमध्ये जाऊन स्कॅन करायचा आहे. मग एक ॲप उघडेल, त्या ॲपवरती समर्थ रामदास स्वामींचा सुंदर फोटो येईल. समर्थांच्या या ॲपमध्ये काय काय माहिती आपल्याला मिळणार आहे ते त्यामध्ये तुम्हाला दिसेल. समर्थांची काही रंगीत चित्र आपल्याला दिसतील. या ॲपच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपली माहिती, आपलं रजिस्ट्रेशन करणं आपण अपेक्षित आहे. तो रजिस्ट्रेशनची लिंक आपण दाबली की त्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस इत्यादी गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. त्या गोष्टी सगळ्या भरून आपण केवळ आत्ता ॲपमध्ये स्वतःला रजिस्टर करून घ्यायचं आहे. हे रजिस्ट्रेशनची प्रोसेस अजूनही साधारणतः 2 महिने चालेल. जेव्हा आपला चित्रपट जो साधारणतः मे किंवा जून या दरम्यान प्रकाशित होणार आहे, त्याच्या काही आठवडे आधीपासून ही प्रश्नमंजुषा लाईव्ह केली जाईल. त्यामध्ये तुम्हाला चित्रपटाची माहिती कळेल, त्यामध्ये तुम्हाला समर्थ विचार मिळतील, त्यामध्ये तुम्हाला मनाचे श्लोक मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळे प्रश्नांची उत्तरं देऊन जी समर्थ विषयक असतील, रोख बक्षिसं आणि चित्रपटाच्या कलाकारांना भेटण्याची देखील आम्ही संधी निर्माण करून देणार आहोत. त्यामुळं आजच स्वतःला रजिस्टर करा. जेव्हा ती प्रश्नमंजुषा लाईव्ह होईल त्याच्या तुम्हाला वेळेवरच आधी याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही देखील या समर्थ विचारांना समाजामध्ये पोहोचवण्यामध्ये हातभार लावावा. ही कॉम्पिटिशनचा उद्देश चित्रपट चालावा हा तर आहेच, पण त्याचबरोबर जे समर्थ विचारांचं जागरण आपल्याला करायचं आहे तो उद्देश प्राप्त करण्याच्या दृष्टीने आम्ही केलेलं आहे. तेव्हा या समर्थ कार्यात आपण आम्हाला सहकार्य करावं. कुठलाही या ॲपविषयी प्रश्न असेल तर आपण आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, ज्यांचे नंबर आम्ही तुम्हाला दिलेले आहेत, त्यांना संपर्क करू शकता. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.